ठाण्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा समाज माध्यमांवर पसरत असताना ठाणे जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा मोठा निर्णय घेतला। जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि ज्वलनशील पदार्थाच्या गैरवापरामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी बाटल्या, कॅन किंवा इतर भांड्यांमध्ये पेट्रोल डिझेल विक्रीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे। राज्यात डीएपी खताच्या खपात तब्बल 70% वाढ झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। ही वाढ ही पॅनिक बाईंगमुळेच झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं। मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही आवश्यक तेवढा खतसाठा उपलब्ध होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींच्या आधारे संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे। तर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। ऐन उन्हाळ्यात नागरिकांसाठी आनंदाची बातमी, वीज वितरण कंपन्यांनी वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। येत्या 1 एप्रिलपासून राज्यभरातील वीज दरांमध्ये ही कपात होणार आहे। महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या प्रमुख वीज कंपन्यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगानं मंजुरी दिली आहे। सायन येथील प्रतीक्षानगरमध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड आधुनिक सहकार भवनचा भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रशस्त इमारतींचं भूमिपूजन करण्यात आलं। आता सहकार क्षेत्रातील कामकाजाला गती मिळणार आहे। मध्य रेल्वेवरील मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तसंच पश्चिम रेल्वेवरील पायाभूत कामांसाठी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता आहे। पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वे प्रशासनानं नालासोपारा स्थानकात रांगेचा प्रयोग सुरू केला। मात्र मागील महिनाभरात याला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही। अनेक प्रवासी सूचनांचं पालन करत नसल्यानं आता आरपीएफनं दंडात्मक कारवाई सुरू केली आहे। संसदेच्या परिवहन पर्यटन सांस्कृतिक विषयक स्थायी समितीनं विमान सुरक्षेबाबत सुधारणांची शिफारस केली आहे। देशातील विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षेमध्ये अनेक त्रुटी दिसल्याचं निरीक्षण नोंदवलं। विशेषतः विमान सुरक्षेसाठी स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची गरजही समितीनं अधोरेखित केली आहे। एअर इंडिया एक्सप्रेस द फ्लाइंग कॅनव्हास बोईंग 737-8 हे प्रवासी विमान सेवेत दाखल झाले। कलाकार ओशिन शिवा यांची कलाकृती या विमानावर रेखाटण्यात आली आहे। मुंबईकरांसाठी आणि एमएमआर क्षेत्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळानं आपलं पहिलं उन्हाळी वेळापत्रक जाहीर केलं असून यामुळे देशांतर्गत विमानसेवेचा मोठा विस्तार होणार आहे। मुंबईच्या कोस्टल रोडवरील मेलडी रोड तात्पुरता बंद करण्यात आला। या रोडवर विशेष संगीत पट्ट्या बसवण्यात आल्या होत्या। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी 11 फेब्रुवारी रोजी याचं उद्घाटन करण्यात आलं। वंदे भारतप्रमाणे सर्व लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांमध्येही प्रवाशांच्या सुविधेसाठी थांबे जाहीर करणारी उद्योगघोषणा प्रणाली सुरू करा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले। तसेच प्रवाशांनी चालत्या गाडीतून चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन न्यायालयानं केलं आहे। राज्यातील बीएड प्रवेशासाठी सीईटी 27 मार्चपासून सुरू होणार आहे। यावर्षी 1,10,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। ही परीक्षा 3 दिवस राज्यातील सर्व 36 जिल्ह्यात ऑनलाईन पार पडेल। मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथं वाघीण श्रीवल्ली इथं एकाच वेळी 5 बछड्यांना जन्म दिला। वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाची नोंद झाली आहे। तर बाजीराव श्रीवल्ली या जोडीची सर्व पिल्लं सुदृढ असून त्याचं संगोपन अत्यंत काळजीपूर्वक सुरू असल्याची माहिती उद्यान प्रशासनानं दिली आहे। मुंबई महानगरपालिकेनं वर्सोवा दहिसर भाईंदर सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पासाठी खारपोटीची तब्बल 45,000 झाडं हटवली जाणार आहेत। हा संपूर्ण प्रकल्प सागरी किनारा तटबंदीच्या क्षेत्रात जात असल्यानं मोठ्या प्रमाणावर कांदळवन बाधित होणार आहे। त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जातो। मुंबईत परळ टीटी उड्डाण पुलावर इंग्रजी आणि गुजराती फलक लावल्याचं समोर आलं। या पुलाच्या एका मार्गिकेचं काम सुरू आहे। याची सूचना देण्यासाठी गुजराती भाषेत हा फलक लावण्यात आला होता। मात्र स्थानिक शिवसैनिकांनी कंत्राटदाराला याबाबत जाब विचारला, त्यानंतर हा गुजराती फलक हटवण्यात आला। बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी पुन्हा एकदा बंद पडली आहे। इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं मागील 3 दिवसांपासून वनराणी तात्पुरती बंद आहे, त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होतोय। इतवाळ्यात शिक्षक विद्यार्थ्याच्या नात्याला काळिंबा फासणारी घटना घडली। क्रिकेट शिकवणाऱ्या कोचनं अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला। या पीडित अल्पवयीन मुलींनी घडलेला प्रकार पालकांना सांगितला आणि या प्रकरणी पोलिसांनी 59 वर्षीय कोच विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे। कमला मिल परिसरात कर थकबाकीविरोधात कारवाई केली आहे। कर न भरलेल्या व्यावसायिकांच्या 2 मालमत्ता, 7 गाळे, वाहनतळ तसंच काही कार्यालय जप्त केली आहेत, तर काही भागातील पाणीपुरवठा खंडित करण्यात आला। नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी राबवण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 15,000हून अधिक थकबाकीदारांनी 81 कोटींपेक्षा जास्त रक्कम भरली आहे। या योजनेची मुदत 31 मार्च 2026ला मध्यरात्रीपर्यंत असून लाभ घेण्यासाठी अवघे 4 दिवस शिल्लक राहिल्यानं प्रशासनानं नागरिकांना तातडीचं आवाहन केलं।
कल्याण खडेगोळवली परिसरातील गणेश भुवन डान्स बार वादाच्या भोवऱ्यात सापडला. हा बार शासकीय जागेत असल्यानं गेल्या 1.5 वर्षात या बारवर 2 वेळा कारवाई करण्यात आली. मात्र हा बार पुन्हा एकदा सुरू झाला. दरम्यान बार मालकासह कर्मचाऱ्यांनी कारवाईला जोरदार विरोध केला. तहसीलदारांच्या पथकानं पोलिसांना बोलवून बार जमीनदोस्त केला. लॉकडाऊनविषयी अफवा पसरवणं महागात पडलं. मुंबईतील एका तरुणानं रात्री 12 वाजल्यापासून कडाक्याचा लॉकडाऊन पुन्हा लागणार असल्याचा व्हिडिओ करत सोशल मीडियावर प्रसारित केला होता. या व्हिडिओचं गांभीर्य ओळखता मुंब्रा पोलिसांनी तात्काळ त्या तरुणाचा शोध घेत त्याला त्याबाबत माफी मागायला लावली. मुंबईच्या माजी महापौर आणि नगरसेविका श्रद्धा जाधव यांच्या पतीचं निधन झाले. श्रीधर जाधव यांचे मध्यरात्री अल्पशा आजारानं निधन झाले. राज्यात पेट्रोल पंपावर अचानक वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल लॉकडाऊन लागू होणार असल्याचं अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरत होतं. मात्र या सर्व अफवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे फेटाळून लावत राज्यात कुठल्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भिवंडी शहरातील निजामपुरा परिसरात गॅस एजन्सीसमोर 5 किलोच्या गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. वाढत्या गॅस सिलेंडरच्या मागणीमुळे नागरिकांनी रात्रीपासूनच एजन्सीसमोर रांगा लावल्या. एकीकडे पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवणार असल्याच्या चर्चा सुरू असताना केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात केली. तर केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 13 रुपये प्रति लिटरवरून 3 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपये प्रति लिटरवरून 0 केलं. मनसे नेते अमित ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिले. मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेवरून अमित ठाकरेंनी हे पत्र लिहिलं. भरती प्रक्रियेत मराठीला हद्दपार करण्याच्या निर्णयाचा निषेध अमित ठाकरेंनी केला. तर मराठीला जाणीवपूर्वक हद्दपार करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप अमित ठाकरेंनी केला. विभागीय पदोन्नतीसाठी मराठीची एलर्जी का? मराठी माणसाची प्रगती होऊ नये ही नेमकी कुणाची इच्छा आहे असा सवाल अमित ठाकरेंनी विचारला. राज्यात अंगणवाडीतील पायाभूत सुविधा आणि कुपोषणाच्या प्रश्नावर सरकार दुर्लक्ष करतंय असा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. मुंबईत अनधिकृत वस्त्यांमध्ये अंगणवाडीची पायाभूत सुविधा आणि सेवेसाठी केंद्र सरकारनं काय उपाययोजना केल्या याची सविस्तर आकडेवारी द्यावी असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला. देशातील राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये सत्ताधारी भाजपनं पुन्हा एकदा सर्वच पक्षांना मागे टाकलं. 2024-25 या आर्थिक वर्षात भाजपला मिळालेला निधी आहे तर सर्व राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या एकूण निधीच्या 10 पटींहून अधिक आहे. 2023-24च्या तुलनेत 2024-25 मध्ये राष्ट्रीय पक्षाच्या देणग्यांमध्ये 161% वाढ झाली आहे.